आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचे महापौर झाले, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, दोन्हीकडे महायुतीचा झेंडा फडकला. आता सुरू झाले कोल्हापूर महापालिकेत विरोधी पक्षनेता कोण, स्थायी समिती चेअरमन कोण, स्वीकृत नगरसेवक कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. सभागृह नेते कोण याची चर्चा सुरू झाली आहे. गटनेते निवडण्यात आले. मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, आदिल फराशे गटनेते झाले. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता कोण याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्याची निवड होणार आहे बुधवारीच, म्हणजे उद्याच विरोधी पक्षनेता कोण हे ठरणार आहे. उद्या महापौरांना काँग्रेसच्या वतीने एक पत्र दिलं जाईल आणि आमच्या वतीनं हे नाव निश्चित करा असं सांगितलं जाईल आणि महापौर त्या नावाची घोषणा करतील. हे नाव कुणाचं असेल? आपण अजूनही महाधुरळा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण महाधुरळाच्या 1.5 वर्षात तब्बल 100 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे. 67,000 सबस्क्राईब, 2.5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज आणि 100 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा. महाधुरळा. आता वळूया मूळ विषयाकडे. विरोधी पक्षनेता महापालिकेत कोण? तशी नावं चर्चेत 5 ते 6 आहेत, पण त्यातलं एक नाव जवळजवळ निश्चित झाले. उद्या फक्त अधिकृत त्या नावावर शिक्कामोर्तब होईल. ते नाव महापौर जाहीर करतील. कोण आहेत हे? साधारणतः काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार, कारण 34 नगरसेवक काँग्रेसच्या वतीने निवडून आलेत. 35वा जो शिवसेनेचा काँग्रेसबरोबर असेल, म्हणजे 35 नगरसेवकांमध्येच विरोधी पक्षनेता निवडला जाईल काँग्रेसचा. नावं 5 ते 6 नावं चर्चेत आहेत. त्यामध्ये आहेत स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, प्रताप जाधव सरकार, विनायक फाळके, अर्जुन माने, जयश्री चव्हाण आणि सुभाष बुचडे. प्रवीण केसरकर हे एक नाव चर्चेत आहे. म्हणजे ही 6-7 नावं चर्चेत आहेत. त्यातल्या 2 नावाभोवती अधिक चर्चा आहे. त्यामध्ये आहेत राजू लाटकर आणि प्रताप जाधव. या दोघांपैकी एक विरोधी पक्षनेते होणार हे नक्की आहे. त्यामध्ये राजू लाटकर याच नावाला काँग्रेस पसंती देईल असं वाटते. त्यामुळे उद्या विरोधी पक्षनेता म्हणून राजू लाटकर यांचंच नाव जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे. इंद्रजित पोंद्रे हे गटनेते आहेत आणि आता राजू लाटकर हे विरोधी पक्षनेता म्हणून उद्या आपला पदभार स्वीकारतील. कारण सध्या सभागृहात अभ्यासू असलेला खणखणीत नेतृत्व आणि सत्ताधारी यावर वचक ठेवणारा असा विरोधी पक्षनेत्याची गरज आहे आणि राजू लाटकर हे योग्य नाव असल्याचं सध्या चर्चा आहे. प्रताप जाधव की राजू लाटकर या 2 नावामध्ये चर्चा होईल. प्रताप जाधवांना स्थायी समितीवर पाठवलं जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे राजू लाटकर हे विरोधी पक्षनेत्याचे असण्याची संधी आहे. याशिवाय काही नवीन चेहऱ्यांचा सध्या विचार होऊ शकतो, पण पहिल्या टप्प्यात ते होणं कठीण आहे. त्यामुळे राजेश लाटकर याच नावाभोवती सध्या चर्चा होऊ शकते विरोधी पक्षनेता म्हणून. अर्जुन माने, विनायक फाळके, प्रताप जाधव, सुभाष बुचडे यांच्या नावाची चर्चा होईल, पण अंतिम निर्णय होईल तो राजेश लाटकर यांचाच होण्याची शक्यता आहे. उद्या बुधवारी अधिकृत घोषणा होईल. महापौरांना पत्र दिलं जाईल. बघूया नेमकं कोण होणार विरोधी पक्ष नेता. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.